माया ऐकून घ्या मावशी. आपला हिशोब 1800चा होता ना, मी तुम्हाला 1800 दिले. 1,300 रुपये दिले, ते काय 1800 रुपये झाले का? ते काय मला माहित नाही. मला फक्त एवढाच माहित आहे का सकाळी तर्री पोहे खाऊन आल्याच्या नंतर मी ना तुमच्या हातामध्ये 1800 रुपये ठेवले होते. संपला विषय. नाही दिले 1800. 200 रुपयाची एक नोट, 100 रुपयाची एक नोट ना, 500 रुपयाच्या 3 नोटा मी तुम्हाला दिल्या. संपला आपला हिशोब. 500च्या 3 नोटा दिल्या ते मी कबूल करते. पण 300 1,500 पण ते 300 रुपये दिले होते. 1,300. हवा तर मग 1,300 म्हणजे किती? 1800च होता ना. आता का न्यूटनले बोलावून आणू का समजून सांगाले? 1,500 रुपये 3 नोटा दिसत्या. मी खोटं बोलत नाही. आज बुधवार आहे. मी खोटं बोलताव का? मग फालतू माया दिमाग खराब नको करू पाय. अरे काय झालं ना रू? काहून उगा दिमाग खराब करून घ्यायला र? काय मॅटर आहे नेमकं सांग की मला. अबे या मावशीला मी ना 1800 रुपये दिले तर हे म्हणून राहिली दिलेच नाही. हिला घरातून जा म्हणता होता जाऊन नाही राहिली. ते तू समजावून सांगून पाहिजे का? तो याच्यानं समजला तर समजला. काय मावशी असं असते वय? आता तुम्हाला पैसे भेटले म्हणल्यावर उगा कहाला आलडा ओलडा जीव कोलडा करायला? आता आमचा नरू काही म्हणत नाही म्हणून तुम्ही उगेच गैरफायदा घ्यायला त्याचा. ते म्हणाले पैसे दिले मग जा की आता. नाही पैसे द्या मग माझी मी जाईल. नरू हिचे 1800 रुपये देऊन टाक. माय गेलं येतान द्यायली बाई ही पाय डोक्याला आता. अरे द्यायला रे बा पैसा मी ना तिच्या. त्याच तर सांगून राहिलो. 500च्या 3 नोटा ना वरून 300 रुपये हे म्हणून राहिले द्यायलाच नाही. आता कसं सांगू मी येईल समजावून तोच सांग बरा. मी का म्हणताव मी का 500च्या 3 नोटा न वरून 300 देण्यापेक्षा जर तुम्ही 1800ची 1 नोट नाहीतर 900च्या 2 नोटा नाहीतर 600च्या 3 नोटा दिल्या असत्या तर नसता का जमला मोदी शेठ? हा तुया तर मायची नोटबंदी हाणली तुया माय ज्या इम्या. जास्त मधात बोलू नको खरं. तुया बापानं काय 1800ची 900ची 600ची नोट पाहिली होती का? होय रे बुंगळ्या. मी का म्हणताव मी का 1800ची बी तुम्ही काढायला पाहिजे होती नोट. 1800 रुपयाची बी तुम्ही काढायला पाहिजे होती नोट. आणि आपल्या नाकात शेंबूड असन तर दुसऱ्याच्या नाकात कायले घालन माणूस बोट? बोट नाही तो या नाकात घालणं लागते खुट्टा. बोट नाही तो या नाकात घालणं लागते खुट्टा. आणि लाल मिरच्याची पाणीपुरी चारून तू विचारणं लागतंय. और चाहिए क्या खट्टा मिठ्ठा? खट्टा मिठ्ठा बी द्या न सुकी द्या मले पापडी. खट्टा मिठ्ठा बी द्या न सुकी द्या मले पापडी. आणि जर कोशिंबीर करत असाल तर घालू नका त्याच्यामध्ये काकडी. काकडी नाही तो याच्यात घालणं लागते बांबू. काकडी नाही तो याच्यात घालणं लागते बांबू. उगीचे उगी विषय आता नको लांबू. 1800चा ह्यो मला सोडू दे घोळ. 1800चा ह्यो मला सोडू दे घोळ. तू तिकडं म्हशी संग चिखलात जाऊन लोळ. चिखल सावरायला मी आणतो एक फावडा. चिखल उपसायला मी आणतो एक फावडा. आणि जास्त जर आवाज करशील तर तुझ्या हातात देतो समजने वालो को इशारा काफी आहे. आणि काही तर दुनिया वालो को तात्या बी बाकी आहे. झाल्या का फकाल्या तुमच्या? अबे इथं मॅटर का चालू आहे? तुम्ही बोलून का राहिले? हा अबे तुला कासाठी बोलावला बे? डोक्यावर पडला का बे तो? अबे 1800चा मॅटर आहे बे, तो सॉल्व करणार. अरे काय नाही रू आपण बी 1800चा ताण घ्यायलो र. अरे हिला सांगून टाक र का 1800 रुपये तुझ्या अकाउंट मध्ये येतील म्हणून. संपला विषय. तोच सांग बे थेटेला आता कसं सांगायचं आहे तर. माझ्या डोका खराब झाला आहे. मी जाऊन लिंबू शरबत पेतो ना झोपतो आता. हे पहा मावशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो का पैसे तुम्हारे अकाउंट में आएंगे है ये मेरा वादा. पैसे तुम्हारे अकाउंट में आएंगे है ये मेरा वादा. आधा पादा कोण पादा काळा मौन्या का घोडा पादा. आस फूस लेंडी ठूस का रे जुन्या पादला तूस. आता मी काही जास्त बोलत नाही कारण अनलॉक 4.0 मध्ये नेमकं महाराष्ट्र सरकारनं काय काय अनलॉक केलंय ते मला पाहायचंय. तुम्ही स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि 1800 रुपयाचा जास्त विचार करू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.